खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समर्थक म्हणून थेट पत्रकारालाच फोनवरून दमदाटी, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न. हिंगोली जिल्ह्यातील नसरतपूर ते बारसगाव राज्य महामार्गालगत उभारण्यात आलेल्या चुकीच्या बंधाऱ्यामुळे तब्बल 300 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचा गंभीर आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. अतिवृष्टीची कारण पुढे करून पिकांचे पंचनामेही करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात या नुकसानीला जबाबदार कोण, हा थेट सवाल आमच्या बातमीमधून उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावरही टीका केली. खासदार कधीच रस्त्यावरून उतरून प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत, असा संतप्त आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. वसमतचे खासदार की हातगावचे, असा रोषपूर्ण सवालही नागरिकांनी माध्यमाद्वारे उपस्थित केला. मात्र या बातमीनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे स्वतःला खासदाराचे समर्थक बनवणाऱ्या व्यक्तीकडून थेट पत्रकारालाच फोनवरून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बातमी का केली असा जाब विचारत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. तुमचा ते व्हिडिओ बघितला आहे का ना? मग खासदार साहेब भेटले नाही वसमतला? किती टाकू पुरावा तुम्हाला? पुरावा किती टाकून दे? हां हां अहो तुम्ही टाकणार बातमी आहे ना साहेब. वसमतला किती वेळा असेल निवडून आले, किती वेळा असेल पुरावा टाकू तुम्हाला? हां असं का? खासदार साहेब आले म्हणजे खासदार साहेब काय प्रेस नोट वगैरे काढलीत का, पत्रकार परिषद घेतली होती? म्हणजे मग तुमच्या फायद्याची अशी बातम्या भरता का तुम्ही? त्याचा फायदा कशाचा? मग हे काय तुम्ही एखाद्या नागरिकाला वसमत मला सगळं विचारा की बाबा खासदार साहेब भेट नाही. तुम्ही कुठून बोलता? आता ओळखा नाही, नंबर टाकला की ते लावी हा की. हो बघा की. खासदार साहेबाच्या फोनवर किती वेळा फोन केलेत मी. हां बघा तुम्हाला. काय झालं मग? उचल नाही, कामात असतील. कामात असेल तर पत्रकाराचा फोन केल्याच्या नंतर खासदार साहेबांना रिप्लाय द्यायचा असते. असं का? तुम्ही खासदार साहेबाला सांगा. म्हणजे तुम्ही मुद्दा तुमचा फोन उचलला मी तुम्ही बातमी मारता का? काय आम्ही काय आमच्या काय स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी असं खासदार? काय? अहो असेल तर कोणी ऐका ना. तुम्ही अहो तुम्ही वसमत जसं निवडून आले साहेब खासदार साहेब, तशी किती वेळेस आले तुम्हाला वसमत दाखवू पुरावा आहेत माझ्याकडे. मला टाका. प्रेस नोट किती टाकल्या? खासदार साहेबाचा दौरा आहे, या कामासाठी खासदार साहेब याने टाका. तुम्हाला सांगाव का? मग सगळ्या पत्रकार ऐका ना. तुम्ही फोन केला ना मला. हो मी करेल ना. तुम्ही फोन केला ना, बातम्या करायचं आमचं काम आहे, सांगायचं तुमचं काम नाही. म्हणजे तुमच्या फायद्याची अशी चुकीची बातमी मारली का? प्रत्येक आगा वसमत मध्ये सर्वांना विचारा. वसमत मध्ये किती वेळ चालते हिंगोली मध्ये असा एकमेव खासदार आहे ऐका ना. आता मागे झालेले खासदार असे पुढे होणार नाहीत. पहिले सर्व कोट ठेवले त्याने, कोट भेट दिली अशी माहिती आहे. ठीक आहे, मान्य करतो आम्ही. मग तुम्ही चुकीच्या बातम्या मारणं योग्य वाटतं का तुम्हाला? त्या लोकांना बोला ना तुम्ही. अहो तुम्ही येऊन येतं बोला की साहेबाला. म्हणजे असं चुकीचं एखाद्याला माणूस उभं करून काहीतरी बोलायचं असं योग्य वाटतं का दादा? भावकी हा तुम्ही म्हणून आले. आम्ही नदीत येऊन माणसं उभे केले काय? हा आम्ही नदीत येऊन माणसं उभे केले? अहो ते आम्हाला आयडिया आहे, सगळी माहीत आहे. काय माहिती सांगा. तुम्हीच म्हणाले की मला फोन चल नाही. थांबा एक मिनिट, तुमचा फोन चालू होऊ द्या. हो घ्या माणसाला बोलतो ते. थांबा. घ्या 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 बोलून घेतो, थांबा. घ्या चुकीची बातमी काही मारणं योग्य नाही. एक मिनिट. घ्या किंवा तुम्ही जाता काय म्हणले की मला फोन उचलत नाही म्हणून बात मारली का तुम्ही? ते काय रिकाम आहेत का? ते काय रिकाम आहेत का? तुमच्या फायद्यासाठी तुम्ही अशा बातमी मारता योग्य वाटते का तुम्हाला? भावकी म्हणून सांगाल तुम्हाला योग्य नाही तुमची बातमी. ऐका की. अहो तुम्ही ऐका ना, तुमचं ऐका ना. तुम्हाला आता किती पुरावा टाकू? जसे खासदार झाले असे कसं आहे किती वेळेस वसमत सगळे पुरावे आहेत राहतात माझ्याकडे. तुम्ही जसं मला फोन केलाय ना, हो तसे जे स्थानिकचे लोक आहेत का ते. अहो स्थानिक तुम्ही जाऊन भिडले ना. आमचं काम असतंय शासनाला समस्या सांगणं, लोकप्रतिनिधीला समस्या सांगणं. हां प्रतिनिधी काय सांगणं. अहो तुम्ही आता उद्या ऐका ना, जर वसमत मध्ये आले नसेल तुमच्याकडे आयुष्यभर पाणी भरतो. दादा साहेब थांबा. मी हां तुम्हाला कॉर्नर घ्यायला ते लोक. ते सांगू नका हो. ते चुत्या म्हणूनच काम करू नका मला. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. हॅलो. हा बोला की. हा बोला. तुम्हीच बोला की. आता तुम्ही होल्डवर घेतलं कोण होते बोला की. ज्यांनी खासदारच्या संदर्भात शेतकरी आहेत, बोला तुम्ही काय ते. बोला की. ऐका ना ऐका ना, शेतकरी असतील ऐका ना. साहेब आले होते का वसमतला? हा मग वसमत आले होते की नाही? आले होते तर काय झालं?
मग काय काय करा मग? अहो ऐका ना, वसमतला तुम्ही काय म्हणले, खासदार दाखवा पैसे मिळवा. ऐका ना, माझ्याकडे पुरे आहेत ना, माझ्याकडे पुरे आहेत ना, दाखवा तुम्हाला. अहो सगळंच माहित आहे की वसमतला किती आहे. ऐका ना, सांगायची काय करायचं, वसमत आणले होते का? उद्या या, तुम्ही भेटू होतं वसमत, सगळ्या नागरिकाला बोलूत आपण. त्याला माहित आहे, त्या पत्रकाराला द्या, त्याने काय म्हणले ते माझ्याकडे आहे सगळी दुकाने. ठेवा, जास्त फडफड करू नका. उपस्थित होतो की लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न हा केवळ पत्रकारितेचाच हल्ला नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा प्रहार आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मांडणे हा गुन्हा आहे का? चुकीच्या बांधकामामुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रश्न विचारणे चुकीचे आहे का? आता प्रश्न फक्त एका बंधाऱ्याचा किंवा एका बातमीचा नाही, तर प्रश्न आहे तो लोकशाहीचा, पत्रकारांच्या सुरक्षेचा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार? धमकी देणाऱ्यावर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 300 हेक्टर शेतीच्या नुकसानीला जबाबदार कोण? हा मुद्दा आम्ही उचलत आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत उचलतच राहू.